नमस्कार मंडळी. आज देवपूजेला थोडासा काय खूपच जास्त उशीर झालेला होता. कारण की पहिलं कारण होतं ते म्हणजे आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की सगळी कामं अगदी निवांत चालतात. अगदी झोपेतून उठण्यापासून तर अगदी चहा नाश्त्यापर्यंतची. मग काय सगळं निवांत चाललेलं होतं. मग देवपूजा तरी कशी काय लवकर होणार? मग तिलासुद्धा थोडासा निवांतपणा हवा म्हणून थोडी उशीरच झाली. आणि त्याचबरोबर आज संकष्ट चतुर्थीसुद्धा आहे. तर म्हटलं चला छान अशी देवपूजा करून घ्यावी. इथे विठ्ठल रुक्मिणीला छान असे मोत्याचे हे हार आणलेले आहेत आणि अशाच पद्धतीचे मी अजूनसुद्धा हार आणून ठेवले. म्हणजे काही वेळेस देवपूजा करताना फुलंही उपलब्ध नसतात. मग अशा वेळेस असे हे छान हार घातले की देवही छान दिसतात आणि मनालासुद्धा अगदी छान प्रसन्न वाटते. देवपूजा झालेली होती तर म्हटलं चला छोटीशी का असे ना देवापुढे उशीर झाला तरी पण रांगोळी काढून घेऊया. कारण की रांगोळीशिवाय देवपूजा ही काही पूर्णच होत नाही. मग मस्त अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. यानंतर देवाची आरती वगैरे करून घेतली. पण इथेच कामं थोडी संपतात. तर स्वयंपाक आणि संकष्ट चतुर्थी होती तर फराळसुद्धा करायचे बाकी होते. स्वयंपाक केला आणि त्यानंतर केले राजगिऱ्याचे असे छान थालीपीठ आणि त्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची ताक घालून आमटी केली. बटाटे उकडवलेले होते तर म्हटलं चला एक बटाटे यामध्ये सुद्धा घालूया. अतिशय चविष्ट थालीपीठाने आमटी लागत होती. तुम्हीसुद्धा एकदा करून बघा. आता कामाला उशीर होण्याचे दुसरे कारण म्हणजे हे अगदी आमच्या सोसायटीच्या गेटसमोरच रस्ता बनवण्याचे काम चालू होते. आता काहीतरी वेगळं चालू आहे म्हणून सारखं आत बाहेर करणं चालू होतं. उत्सुकता होती की हे काम कसं करतात, काय चालू आहे. प्रत्येकच जण सारखे अशा पद्धतीने खिडकीत गॅलरीत येऊन हे काम बघत होते आणि त्यामुळे प्रत्येक कामाला उशीरच होत होता. आता सकाळी मी मिरच्या या टेरेसवर वाळत घातलेल्या होत्या आणि संध्याकाळी ह्या मिरच्या घेण्यासाठी सुद्धा मी इथे आलेले आहे. आता ह्या मिरच्या मी 2 ते 3 प्रकारच्या घेतलेल्या आहे. तर ज्यावेळेस मी मिरची पावडर तयार करेल ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की नक्की मी यामध्ये कोणत्या प्रकारच्या मिरच्या ह्या वापरलेल्या आहे. तर आता मिरच्या आपण ज्यावेळेस विकत घेतो त्यावेळेस ते थोड्या का असे ना ओलसर असतात कारण की त्यावर पाणी मारून ठेवलेले असते. मग त्याला एकतरी ऊन दाखवणं हे आवश्यक असतं. म्हणून मी दिवसभर अगदी छान अशा कडकडीत उन्हात ह्या मिरच्या व्यवस्थित वाळून घेतल्या. म्हणजे आता यानंतर ह्या दळण्यासाठी तयार आहेत. अशा या मिरच्या मी पोत्यामध्ये भरल्या आणि त्यानंतर त्या मी दळून आणणार आहे. आता तरीसुद्धा मनातली उत्सुकता ही संपते तरी काय. म्हटलं चला टेरेसवरनं सुद्धा बघूया की आपल्या सोसायटीसमोरचा रस्ता कसा झाला आहे. तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा रस्ता तयार झालेला आहे. दिवसभर प्रत्येक कामाला उशीर झालेला होता तर म्हटलं चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला तरी उशीर नको करूयात. म्हणून संध्याकाळी लगेचच लवकर स्वयंपाकाला लागले. मग स्वयंपाकामध्ये वरण भात, बटाट्याची भाजी आणि गणपती बाप्पासाठी मोदकसुद्धा तयार केले होते. असा गेला आजचा छानसा दिवस. पुन्हा भेटूया नवीन वेळसोबत. तोपर्यंत बाय बाय.